जय शिवराय. नारळी पौर्णिमेचा सण आला आहे. अर्थात आमचे कोळी बांधव दर्यावर स्वार होतात, स्वतःच्या जीवाची बाजी लावतात. मत्स्यधरी त्यांचा व्यवसाय असेल, परंतु या व्यवसायाची व्याप्ती फार मोठी आहे भारतभर आणि संपूर्ण समुद्रावर राज्य करणारा आमचा कोळी बांधव आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या सणाला सामोरं जातोय. खूप आनंदाचा दिवस आहे. त्याच्याबरोबर रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन ही आपली परंपरा आहे, आपला संस्कार आहे. माझ्या तमाम माता भगिनींना, जुन्नरच्या सर्व असलेल्या आमच्या महिला भगिनींना मनापासूनच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. विशेषत्वाने सुरक्षा कवच म्हणजे विमा त्यांना देण्यासाठी जी भूमिका आपण मांडली होती 8 महिन्यापूर्वी, 18 ते 65 वयोगटातल्या महिला आणि 18 ते 40 वयोगटातल्या तरुण आणि तरुणींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होते हल्ली. तर या सर्वांसाठी आपण ते सुरक्षा कवच उद्याच्या रक्षाबंधनच्या आणि क्रांती दिनाच्या शुभमुहूर्तावर आलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी 1 महिन्यामध्ये सर्व लोकांनी आपण याच्यामध्ये सहभाग घेऊन त्याची नोंद घ्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो. म्हणजे आपल्याला पुढे भविष्यामध्ये आर्थिक अडचण किंबहुना या अपघाताचा त्रास होणार नाही. म्हणून हे सुरक्षा कवच माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण त्यासाठी सर्व सहभागी व्हावं अशी मला खात्री आहे. प्रत्येक गावागावामध्ये नियोजन झालेलं आहे. आपण सर्वांनी सहभाग नोंदवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन आहे. खरं तर भारताचा इतिहास फार मोठा आहे. स्वतःच्या रक्ताने हा भारत उभा करणाऱ्या माणसांना मी मनापासून सॅल्यूट करतो, त्यांना अभिवादन करतो. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून तर क्रांतीवीरांच्या असलेल्या स्वतःच्या संपूर्ण आयुष्याची जी राख रांगोळी झाली त्या हुतात्म्यापर्यंत मी सर्वांना मनापासूनचं अभिवादन करतो. आणि खरं तर मूळ आदिवासी हा आमचा जो आहे तो रहिवासी आहे आणि या भारताचा मूळ आदिवासी हा रहिवासी असल्यामुळे डोंगर दऱ्यामध्ये खरं तर खूप मोठं स्वतःचं आयुष्य त्यांनी खर्च केलं. त्या सर्व आदिवासी बांधवांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की बिरसा मुंडा साहेब ज्यांनी फार कमी वयामध्ये मोठा लढा दिला, राघोजी भांगरे असतील, मी तर खूप तळागाळामध्ये काम करतो या आमच्या समाजाबरोबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. या सर्व बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्याला मनापासून सर्वांनी या भारत व्यवस्थेसाठी आपल्याला जेवढा योगदान देता येईल त्या सर्व योगदानाची जबाबदारी प्रत्येक घटकाने घ्यावी अशी भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा नारळी पौर्णिमेच्या आणि आपल्याला रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो. जय शिवराय.